आणि दिस इज माय फर्स्ट ऑर्बिट, दिस इज माय सेकंड ऑर्बिट, राईट. सो पहिल्याची रेडियस जी आहे ती R1 आहे आणि मी इथून शिफ्ट करतोय नंतर ती R2 ला. एखाद्या सॅटेलाइटचं ऑर्बिटच चेंज करतोय मी, ऑर्बिटल रेडियस चेंज करतोय, तर त्या केसमध्ये वर्क डन किती होतं, तर त्या वर्क डनसाठीचा फॉर्म्युला दिला आहे विच इज नॉट इन युअर स्टेट बोर्ड सिलेबस, राईट. सो हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. डेल्टा E इज इक्वल टू GMM/2 इंटू ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2, राईट. त्यानंतर इथं सगळे फॉर्म्युले तुम्हाला मेन्शन करायचा प्रयत्न केलेला आहे बघा, की टोटल एनर्जी म्हणजे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आहे, राईट. आणि त्याच्यानंतर तुमची ऑर्बिटल स्पीड हे फॉर्म्युला आपण बघितलेले आहेत. आणि जो तुमचा टीचा फॉर्म्युला दिला आहे T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³, राईट. इथं फक्त स्क्वेअर रूट घेतलेलं आहे, सो R⁻³/2, राईट. सो थोडक्यात सगळे फॉर्म्युले मी इन्क्लूड करायचा प्रयत्न केला आहे विच आर रिलेटेड टू द बाइंडिंग एनर्जी. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट सुद्धा मेन्शन केला, इफ रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज इन्क्रीज्ड, जर रेडियस ऑफ ऑर्बिट हे इन्क्रीज केलं तर काय काय होतं, तर कायनेटिक एनर्जी डिक्रीज होणार आहे. त्या फॉर्म्युलांकडे बघायचं आहे, ते फॉर्म्युले रेफरन्स आहेत म्हणून ते तिथं मेन्शन केलेत. सो इफ यू इन्क्रीज ऑर्बिटल रेडियस ऑफ सॅटेलाइट देन कायनेटिक एनर्जी विल डिक्रीज, टोटल एनर्जी विल इन्क्रीज, पोटेन्शियल एनर्जी विल इन्क्रीज, ऑर्बिटल वेलोसिटी विल डिक्रीज. हे आपण मगाशीच बघितलंय, जसं रेडियस वाढली तर ऑर्बिटल वेलोसिटी काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, बरोबर. मगाशी आपण डिस्कस केलं 7.9 km/s ची व्हॅल्यू आहे. जर तुम्ही ऑर्बिटची रेडियस वाढवली, एचची व्हॅल्यू वाढवत गेलात तर ऑब्व्हियसली ती व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे आणि पिरियडिक टाइम विल इन्क्रीज बिकॉज इट इज T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³, राईट. जसं तुम्ही R वाढवाल ऑब्व्हियसली T विल इन्क्रीज, राईट. सो या पद्धतीने हे सगळे जे काही कन्क्लुजन आहे ते इथं मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर पोलर आणि जिओ स्टेशनरी, जसं मी मगाशी म्हटलं की आता थोडासा थेरॉटिकल पार्ट पण याच्यामध्ये जो लक्षात ठेवायचा आहे. सो पोलर ऑर्बिट म्हणजे काय, जिओ स्टेशनरी म्हणजे काय. जिओ स्टेशनरी म्हणजे काय की जे अर्थच्या एका पर्टिक्युलर लोकेशनवर स्थिर आहेत, अर्थच्या रोटेशन बरोबर ते फिरतात. अर्थच्या रोटेशन बरोबर फिरतात म्हणजे अर्थला जेवढा वेळ लागतो तेवढाच त्यांना वेळ लागला पाहिजे. सो दॅट इज 24 hours, राईट. हे अबव इक्वेटर आहेत, इक्वेटोरियल पेरिफेरीमध्ये फिरतात, हे पोलर पेरिफेरीमध्ये फिरतात, बरोबर. पोलर म्हणजे पोलना कव्हर करतात, राईट. जर अर्थची सरफेस तुम्ही एक्झॅक्ट असे कन्सिडर, थोडीशी टिल्ट आहे पण जर तुम्ही क्लिअर कन्सिडर केली तर इक्वेटर भोवती फिरणं, मग इक्वेटरच्या एखाद्या पोझिशनला घेऊन फिरणं, राईट, दॅट इज जिओ स्टेशनरी. ज्यावेळेला तुम्ही पोलरला कन्सिडर करतात त्यावेळेला पोलरला फिरतात, ते पोल कन्सिडर करतात फक्त साऊथ आणि नॉर्थचे आहेत ते. त्यानंतर वेटलेसनेस, हे काय एक्सप्लेन करायची गरज नाही. वेटलेसनेस तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नॉर्मल फोर्स जो आहे तो ब्रेक होणार आहे त्यावेळेला तुम्हाला जे काही ॲपरंट वेट आहे, इवन दो इट इज नॉट झिरो बट ॲपरंट वेट यू फील लाईक इट इज झिरो, राईट. सो दॅट इज वेटलेसनेस कंडिशन, राईट. सो गाडी चढावरून जाताना लिफ्ट खाली सडनली गेली किंवा तुमचा फ्री फॉलची केस आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला ही जाणवतं. सो दिसते का ही स्लाईड थोडी ब्लँक झाली. सो इसेन्शियल कंडिशन्स फॉर सॅटेलाइट मोशन, द सेंटर ऑफ सॅटेलाइट, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत थेरॉटिकल. याच्यावर अजून हे अनटचड पार्ट्स आहेत मोस्टली, तर याच्यावर मी एक्सपेक्ट करतोय असर्शन अँड रिझन टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते याच्यावर मी एक्सपेक्ट करतोय, राईट. सो असर्शन रिझन टाईपचे क्वेश्चन्स असतात यासाठी हे सगळं महत्त्वाचं आहे. सो इसेन्शियल कंडिशन्समध्ये काय, सेंटर ऑफ सॅटेलाइट ऑर्बिट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ अर्थ, दोन्ही जे सेंटर हे कोइन्साइड झाले पाहिजेत. प्लेन ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ अर्थ, राईट. सो असर्शन आणि रिझनमध्ये जसं मी सांगितलं की पहिलं एक स्टेटमेंट दिलं तुम्हाला, दोन स्टेटमेंट दिलं थोडक्यात आणि त्यामध्ये सांगितलं की पहिल्याचं दुसरं कारण आहे का, दुसऱ्याचं पहिलं कारण आहे का, स्टेटमेंट 1 इज करेक्ट, स्टेटमेंट 2 इज करेक्ट, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट, हे ऑप्शन्स असतात, बरोबर. सो त्या केसेसमध्ये तुम्हाला हे बेसिक माहीत असलं पाहिजे. शब्दांची फिरव झाली तरी आपलं स्टेटमेंट कुठलं करेक्ट आहे हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सो ॲज आय ऑलरेडी मेन्शन, इक्वेटोरियल ऑर्बिट अँड पोलर ऑर्बिट हे दोन ऑर्बिट्स आहेत ज्याच्यामध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व करतात. सो एनी सॅटेलाइट प्रोजेक्टेड ॲज नियर टू इक्वेटर ॲज पॉसिबल ॲज. आता इक्वेटरवर काय गंमत आहे, इक्वेटरवर बल्जिंग झालेलं आहे, बरोबर. इक्वेटरवर जर बल्जिंग झालेलं आहे तर त्या केसमध्ये स्मॉल जीची व्हॅल्यू जी आहे, स्मॉल जीची व्हॅल्यू काय असते, GM/R², राईट. सो स्मॉल जी, सगळ्यांनी लक्ष द्या, GM/R². जर आरची व्हॅल्यूज माझी इक्वेटरला जास्त असेल, बल्जिंग झालेलं असेल तर त्या केसमध्ये जीची व्हॅल्यू तिथं कमी असणार आहे. जर जीची व्हॅल्यू तिथं कमी असणार आहे त्याचा इफेक्ट काय आहे की तिथं फ्युएल कमी लागतं सॅटेलाइटला, कारण तिथं जी जो आहे, पुल जो आहे तो कमी आहे, रेजिस्टन्स जो आहे तो कमी आहे, कळते का. हे त्याच्यातून घेण्याची गोष्ट आहे, कन्क्लुजन ॲप्लिकेशन. सो जी मिनिमम आहे इक्वेटरला, ऑब्व्हियसली सॅटेलाइट वुड रिक्वायर लेस फ्युएल. त्यानंतर इझियर टू सेट सॅटेलाइट इन एनी ऑर्बिट, जर इक्वेटोरियल सॅटेलाइटमध्ये, इक्वेटोरियल ऑर्बिटमध्ये असेल तर, राईट. सो आपण हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये बघितलेलं आहे की इक्वेटोरला जीची व्हॅल्यू ही कमी असते, पोलला जास्त असते, राईट. जास्त कमीमध्ये किती आहे, पॉईंटमध्ये फरक आहे, बरोबर. परंतु ज्यावेळेला तुम्ही ते ॲम्प्लिफाय करता सॅटेलाइट मोशनसाठी, जेव्हा पूर्ण रिव्होल्युशन आणि तो पिरियडिक टाइम कन्सिडर करताय 24 hours, सो इट विल ॲम्प्लिफाय इन दॅट केस, राईट. सो अतिशय मायनर फरक आहे परंतु फरक आहे.
त्यानंतर आता जसं मी सांगितलं की आपण सुरुवात करणार होतो समराईज करून, इथपर्यंतचे सगळे जे फॉर्म्युले आहेत हे सगळ्या फॉर्म्युलांचा वापर आता इथनं पुढच्या प्रश्नांमध्ये होणार आहे. ओके, सो आता प्रत्येक प्रश्न घेत असताना मी प्रश्न वाचणार आहे, त्याच्यातले हायलायटिंग पॉईंट सांगणार आहेत. तुम्हाला तुमचे प्रश्न सॉल्व्ह करायला घ्यायचे नोटबुकमध्ये, राईट. सायमल्टेनियसली मी इथं सॉल्व्ह करणार आहे, तुम्हाला हिंट देत, आणि देन विल अराईव्ह ॲट कन्क्लुजन. जे काही करेक्ट आन्सर असेल तिथं आपण येणार आहे. क्लिअर आहे? सगळे फॉर्म्युले क्लिअर आहेत का? राईट. कुठला फॉर्म्युला रिपीट करायचा आहे? सगळे फॉर्म्युले एकदा बघा. कुठले कुठले फॉर्म्युले आपण पाहिलेत आतापर्यंत? कुठला फॉर्म्युला लिहायचा राहिलेला असेल तर तो लिहून घ्या. सो वी स्टार्टेड विथ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू एफ नेटला मी हायलाइटिंग पॉईंट सांगितलेला आहे. एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट, देन ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड इंटेन्सिटी. मेन फॉर्म्युला gm/r² फॉर फील्ड इंटेन्सिटी इनसाइड स्पियर, आउटसाइड द स्पियर. नेक्स्ट ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी gm/r². याची डिपेंडेबिलिटी जी हाईटवर आहे, डेप्थवर आहे, दोन्ही फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये -gm/r ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल व्हीचा फॉर्म्युला आहे. त्यामध्ये मी हायलाइटिंग पॉईंट सांगितला आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इफ हाईट इज कम्पेरेबल टू द रेडियस ऑफ अर्थ, राईट. सो एच हा आर शी कम्पेरेबल असेल तर हा चेंज होणार आहे तुमचा इथं, बरोबर. सो ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या तुमच्या व्यवस्थित सबस्टिट्यूट करायच्या. त्यानंतर रिलेशन, हे रिलेशन जे आहे वरचं मेजर रिलेशन आहे ग्रेडियंट ऑफ व्ही, राईट. व्हेरिएबल, नंबर ऑफ व्हेरिएबल्स वाढवून पडलं इन केस तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड. सिंगल व्हेरिएबल असेल यू नीड नॉट टू बॉदर अबाउट द अदर टू व्हेरिएबल्स. सो सिंगल व्हेरिएबल ई इज इक्वल टू -dv/dr. उलटं करायचं आहे, व्ही काढायचं आहे. ऑब्व्हियसली यू नीड टू इंटिग्रेट करून त्याचे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करावे लागतील. एस्केप वेलॉसिटी, देन केपलर्स लॉज अँड सॅटेलाइट मोशन, राईट. सो हे जे पार्ट आहे इथपर्यंतचा हा सगळा मॅथमॅटिकल पार्ट आहे. शेवटच्या ज्या 2-3 स्लाइड आहेत त्या तुमच्या थेरॉटिकल आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? सो लेट अस स्टार्ट विथ द क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन, दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन द JEE Mains 2025 मॉर्निंग शिफ्ट 22 ऑफ जानेवारीला विचारला गेलेला प्रश्न आहे. अ स्मॉल पॉइंट ऑफ मास m इज प्लेस्ड ॲट डिस्टन्स 2r. हा एक आहे, या पॉइंट बद्दल माहिती द्यायचं चाललंय. डिस्टन्स 2r सांगितले. बिग युनिफॉर्म सॉलिड स्पियर ऑफ मास कॅपिटल M अँड रेडियस r. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन मास m टू m, याच्यामुळे ऍक्ट होणारा फोर्स किती आहे तुमचा? F1 आहे. अ स्पेरिकल पार्ट ऑफ रेडियस r/3 इज रिमूव्ड. यातनं एक स्पियर रिमूव्ह केलेला आहे. फ्रॉम अ बिग स्पियर ॲज शोन इन द फिगर, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन स्मॉल m ड्यू टू रिमेनिंग पार्ट m इज फाउंड टू बी F2. आणि त्याचा रेशो विचारला. प्रश्न सगळ्यांनी समजावून घ्या. आधी पूर्ण मोठा स्पियर होता, त्या मोठ्या स्पियरमुळं या छोट्या मासवर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होतं दॅट इज रिगार्डेड ॲज F1. क्लिअर आहे? या स्पियरमधून एक छोटासा चंक काढलेला, एक छोटा स्पियर काढून टाकलाय, बरोबर. आणि त्यानंतर उरलेला जो स्पियर आहे हा पार्ट हॉलो झाला. आता इथला जो पार्ट आहे हा हॉलो झालेला आहे. हा हॉलो झाल्यानंतर इथला जो उरलेला जो स्पियर आहे त्याच्यामुळे किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहिला तो F2 कन्सिडर केलाय आणि त्या दोन्हीचा रेशो विचारलाय. ठीक आहे, क्लिअर आहे? आता पहिले तर केस आहे आपण डायरेक्टली काढू शकतो. F1 ज्यावेळेला काढायचा आहे, F1 म्हणजे काय तुमचा? तर G कॅपिटल M स्मॉल m आणि डिस्टन्स किती दिलाय तुम्हाला? 2r चा स्क्वेअर, बरोबर. F1 ची व्हॅल्यू तर निघाली आपल्याला. आता F1 ची व्हॅल्यू निघाल्यानंतर आता तुम्हाला इथं F2 ची व्हॅल्यू, आता ह्याला दोन वेगळे प्रकार असू शकतात, परंतु सगळ्यात स्मार्टेस्ट वे आहे की तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये, हा F1 काढला. आता या छोट्या स्पियरमुळे इथे ऍक्ट होणारा फोर्स काढा, फक्त छोट्या स्पियरमुळे, बाकीचं सगळं जाऊ देत, राईट. या छोट्या स्पियरमुळे ह्या M वर ऍक्ट होणारा फोर्स काढा आणि तो त्याच्यातून मायनस करा, तर तुम्हाला F2 मिळेल. समजलं का मी काय बोललो ते? सो पहिल्यांदा सॉलिड स्पियरमुळे लागणारा फोर्स काढला आपण, त्यानंतर त्या छोट्या स्पियरमुळे लागणारा फोर्स काढला. सॉलिड स्पियर म्हणून छोट्या स्पियरचा फोर्स वजा केला की त्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? रिमेनिंग फोर्स जो असणार तो F2, ज्याला आपण इथं नाव दिलं, बरोबर. सो F2 म्हणजे काय असणार तुमचा? तर F2 इज इक्वल टू F1 मायनस याला म्हणूयात स्मॉल f. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये चेंजेस होत असताना काय काय काढावं लागेल आपल्याला बघा. आता याचं मास पण वेगळं आहे, बरोबर. याचं मास काढावं लागेल डेन्सिटी कन्सिडर करून, बरोबर. सो मास आणि डेन्सिटीचं रिलेशन इथं कन्सिडरेशनमध्ये येणार आहे. 2-3 पार्ट महत्त्वाचे जे तुम्हाला लक्षात घ्यायचे. सो ज्यावेळी ह्या स्मॉल f काढाल तुम्ही, याचं मास आधी काढूयात आपण इन कम्पॅरिझन टू द लार्जर मास. सो याचं मास काय असणार आहे? याला स्मॉल m इथं वापरलं गेलं ना, m डॅश म्हणूया त्याला.
जे की याचं मास आहे. इट इज गोइंग टू बी रो टाइम्स 4/3 पाय आणि रेडियस किती सांगितली त्याची r/3. सो दिस इज r/3 क्यूब. स्क्वेअर कुठं क्यूब राईट. व्हॉल्यूम आहे. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इज मास. त्याचं मास निघालं. आता याचं कंपॅरिझन मध्ये पहिलं मास काय असणार आहे. ओरिजिनल मास काय त्याचं कॅपिटल M जो काढलेला आहे तो रो 4/3 पाय r क्यूब बरोबर ओरिजिनलचं राईट. आता हे इथं सबस्टिट्यूट करायचा प्रयत्न करूया. सगळं एकाच M मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. सो इथं फक्त ॲडिशनल फॉरेन फॅक्टर काय येणार आहे तर फॉरेन फॅक्टर आहे 3चा क्यूब डिवायडेड बाय 27 राईट. सो 3 क्यूब इथं फक्त डिवायडेशन येणार आहे. सो आय कॅन राईट द सेम ॲज M डिवायडेड बाय 27. इज इट समजलं काय केलं मी. बाकी सगळ्याला मिळून ही जी वेट टर्म आहे ही तर सबस्टिट्यूट केलेली आहे राईट. सो कॅपिटल M/27 हा झाला तुमचा M डॅश. या छोट्या स्पिअरचं मास. छोट्या स्पिअरचं मास निघालं. आता छोट्या स्पिअरचं डिस्टन्स फ्रॉम द स्मॉल मास हे पण काढावं लागेल. दोन गोष्टी आहेत ना Gm1 M2 डिवाइड बाय r². r पण काढायचं डिस्टन्स. याचं जसं r2r होता. आता याचं डिस्टन्स किती आहे मला सांगा बरं इथून इथपर्यंत. r प्लस हे r आहे आणि हे r/3 बरोबर. सो अगदी बरोबर आहे r प्लस r/3. सो एक काय येते हे 4r/3 हे डिस्टन्स आलं त्याचं. मग फोर्स काढू शकतो का आपण. ऑब्व्हियसली काढू शकतो. आता आपण त्या छोट्या स्पिअरमुळे जो फोर्स झालेला आहे दिस इज F. दिस स्मॉल f इज इक्वल टू G मास किती आहे त्याचं M/27 स्मॉलचं मास स्मॉल m डिवायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. सो डिस्टन्स इज 4r/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आला स्मॉल f कॅपिटल F आलेला आहे. स्मॉल f आलेला आहे. F2 येईल याच्यावर बरोबर. सो F2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपल्याला रेशो विचारला शेवटला. F2 ची व्हॅल्यू काय येते बघा. F2 ची व्हॅल्यू येत आहे Gmm हे कॉमन आहे डिवायडेड बाय r² कॉमन काढतोय मी ब्रॅकेटमध्ये. F1 काय उरला आता 1/4 बरोबर. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. देन मायनस इथं काय येणार आहे हा 3चा वर्ग 9/16 बरोबर आणि इथं गुणिले 27. चेक करा कॅल्क्युलेशन. काय येते व्हॅल्यू बघा. आली का. भाग जातो इथं 9×27 काय ते आन्सर इज ना. गडबड केलीस. इथं पण 4 आहे F1/F2 ला. सो दिस इज गोइंग टू बी सिम्प्लिफाय करून चेक करा. Gmm डिवायडेड बाय r² आणि ब्रॅकेटमध्ये काय करतोय इथं 48 येतोय. सो 48ला जर मी इथं कॉमन घेतलं इथं 48 करण्यासाठी इथं काय करावं लागणार आहे आपल्याला 12 ने मल्टिप्लाय करणार. सो 12 - 1 सो 11/48 चेक करा. सो F2 ची व्हॅल्यू माझी आलेली आहे. आय विल राईट इट हिअर क्लिअरली. इट इज 11 डिवायडेड बाय 48 Gmm डिवायडेड बाय r². आता रेशो विचारलेला आहे आपल्याला F1/F2. सो F1 डिवायडेड बाय F2 काय होतं सांगा. आता इथं पण मी जर हे सिम्प्लिफाय केलं दिस इज गोइंग टू बी 1/4 ब्रॅकेटमध्ये सेम आहे
येस, बी. काय केलं, रेशो घ्यायचा आता. F1 1/4 आहे ना, असं का करतोस. सो दिस इज 1/4 होल डिवाइडेड बाय 11/48. राइट, सो दिस इज गोइंग टू बी 12/11. ऑप्शन इज बी. क्लियर आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे, जास्त कॅल्क्युलेशन्स आहेत. आलं सगळ्यांचं. ओके, सो लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट वन अगेन 2025 23rd evening shift. If a satellite orbiting the earth 9 times closer to earth than the moon, what is the periodic time of rotation of satellite? Given the rotational time period of moon is 27 days, gravitational field of attraction between the satellite and moon is neglected. राइट, सो स्ट्रेट अवे क्वेश्चन आहे तुमच्या केपलर्स थर्ड लॉकडे चाललोय आपण, बरोबर, जो की T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³ मध्ये चाललोय. राईट, सो आपल्याला विचारलेलं टाइम मधला रिलेशन विचारलंय, टाइम पिरियड काय चेंज होईल जर ऑर्बिटिंग सॅटेलाइट हा 9 टाइम्स क्लोजर आला तर. राईट, सो 9 टाइम्स क्लोजर येणं म्हणजे काय तुमचा, सो जो रेडियस आहे तुमची जे काही ऑर्बिटल रेडियस तुम्ही कन्सिडर करताय दॅट इज गोइंग टू बी R1/9. क्लोज आलाय, अवे गेला असता 9 टाइम्स R झाला असता. राईट, सो T1 or I'll write in inverse way, T2 upon T1 is equal to R2 upon R1 raised to 3/2. Right, and relation between R2 and R1 is R2 is R1 divided by 9. ओके, सो हे सबस्टिट्यूट केल्यानंतर इथं R1 कॅन्सल होणार आहे, 1/9 येणार आहे इथं. राईट, सो 9चा स्क्वेअर रूटचा क्यूब हे जमायला पाहिजे तुम्हाला. सो याच्यामध्ये T2 ची व्हॅल्यू काय असणार आहे तर T2 इज इक्वल टू T1 मल्टिप्लाइड बाय 1/9 रेस टू 3/2. सॉरी, हे 1/27 येते. राईट, इथं ऑलरेडी T1 किती दिला तुम्हाला 27. सो 27 डिवाइड बाय 27, आन्सर इज काय डिवाइड का केलं म्हणजे ना इथं सी T2 इज इक्वल टू T1 मल्टिप्लाइड बाय ना, असं का करतोस. T2 इज इक्वल टू T1 मल्टिप्लाइड बाय 1/27 आणि T1 इज गिवन 27 डेज आणि T2 इज आस्क्ड. ऑर्बिट जर आहे, प्रश्न नीट समजावून घ्या, सॅटेलाइटला 9 टाइम्स क्लोज आणलं जवळ, ऑब्व्हियसली ते तर कमीच होणार आहे. सो ऑप्शन तर इलिमिनेशन अप्रोचने जरी तुम्ही जात असाल तर तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत जे असू शकतात, बरोबर. 27 डेज तर राहणार नाही, आता चेंज होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर. सो ऑप्शनमध्ये हा ऑप्शन तर आयुष्यात कधी येऊ शकत नाही, बरोबर. राहिले 2च ऑप्शन, एक तर 3 डेज आहे का 1 डे, ह्याच्यामध्ये फाईट आहे. आफ्टर कॅल्क्युलेशन वी गॉट टू नो दॅट इट इज 1 डे. Okay, next one. A satellite is launched into a circular orbit of radius capital R around the Earth. A second satellite is launched into an orbit of radius 1.03 R. The time period of revolution of second satellite is larger than the first one approximately by. Right? आता याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन करत आहात इथं एकच ट्रिक आहे, तर इथं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. 0.03चा तुम्हाला 3/2 काढायचा आहे. 0.03 रेस टू 3/2. आत्तापर्यंत तुमचं काय होतं मागच्या गणितामध्ये 9 रेस टू 3/2 होतं. राईट, स्टँडर्ड कॅल्क्युलेशन. 9चं स्क्वेअर रूट काढा, त्याचा क्यूब करा. तुम्ही इझिली सांगितलं 9चं स्क्वेअर रूट इज 3, 3चा क्यूब इज 27. दॅट इज डन. राईट, नाव द मेन पार्ट, क्रक्स ऑफ दिस प्रॉब्लेम इज यू आर सपोज टू कॅल्क्युलेट 0.03 रेस टू 3/2. राईट, सो हाऊ वी गोना डू दॅट. सो याच्यामध्ये बघा आता काय काय सेम कॅल्क्युलेशन्स आहेत सगळे. सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे, ऑर्बिटल रेडियस R दिलेली आहे, त्यानंतर सेकंड सॅटेलाइट लॉन्च केला, ऑर्बिटल रेडियस चेंज केलेले आहे. आता पिरियडिक टाइम कितीनं जास्त असेल असा प्रश्न विचारला. राईट, सो पिरियडिक टाइम और टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ सेकंड सॅटेलाइट इज लार्जर दॅन द फर्स्ट वन अप्रॉक्सिमेटली बाय.
इट इज ऑब्वियस, पहिला आर ला आहे, दुसरा 1.03 आर ला आहे, जास्त आहे बरोबर, काहीतरी जास्त असणार, तो कितीने जास्त असा प्रश्न आहे. प्रश्न सगळ्यांना क्लिअर आहे. आता याला डील कसं करायचं, सेम तुमचे जे कॅल्क्युलेशन्स तुम्ही मगाशी केलेले आहेत. सो दिस इज T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय R1 रेस टू 3/2. ओके, सो R2 जो आहे तो तुमचा दिलेला आहे 1.03 रेस टू 3/2. यालाच मी लिहू शकतो 1 प्लस 0.03 रेस टू 3/2. बघा याचा आन्सर काढलं का? आन्सर याचा आहे, कोणी काढलं आन्सर? ओके, हिंट सगळ्यांसाठी हिंट देतो मी इथे, मॅथमॅटिक्ससाठीची हिंट. 1 प्लस ए रेस टू एन जर असेल, इट इज 1 प्लस एन ए प्लस एन इंटू एन मायनस 1 डिवायडेड बाय 2 a चा स्क्वेअर डॉट 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 लास्ट टर्म इज गोइंग टू बी a रेस टू n. सो दिस इज एक्सपान्शन, राईट. आता एक्सपान्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुमचा a किती आहे रे? 0.03. 0.03 चा स्क्वेअर काय होणार आहे? इट इज बेसिकली 3 इंटू 10 रेस टू मायनस 2. स्क्वेअर इज 9 इंटू 10 रेस टू मायनस 4. अजून मोठा गेला अजून लहान होत जाणार आहे, ती व्हॅल्यू लहान होत जाणार. जे मगाशी आपण चर्चा केली की फ्रॅक्शन जो आहे तो लहान लहान होत जातोय. सो इन दॅट केस व्हॉट वी डू, वी निग्लेक्ट द हायर ऑर्डर टर्म्स. सो इथून पुढचा सगळा पार्ट जो आहे तो आपण निग्लेक्ट करणार आहे. तुम्हाला एवढंच काढायचं आहे. तर तुमच्या केसमध्ये काय आहे ते सांगा मला आता इथं. म्हणून मी म्हटलं की फ्रॅक्शनचा 3/2 काढणं हेच याच्यामध्ये टास्क आहे. सो 3/2 टाइम्स 0.03 15 त्रिक 45 बरोबर आहे. सो इट इज divided by 3 is 0.03, 0.015, 0.015 into 3 is 0.045. So finally you will end up getting 1.045 multiplied by, don't forget the T1 term is there, so T2 is equal to, so कितीने जास्त असणार आहे तो? आता सांगा बरं मला, किती पर्सेंटने जास्त असणार आहे? ऑप्शन कडे बघा. ऑब्वियसली 4.5% इज 0.045, राईट. जसं तुम्ही इथं कॅल्क्युलेशन मध्ये घेतलं होतं पहिल्यांदा 0.03, त्यावेळेला 3% होतं ना ते. सो 3% इन्क्रीज इज 1.03, 103 घेतो आपण ते बरोबर आहे. ज्यावेळेला 4.5%चा इन्क्रीज आहे त्यावेळेला तो काय असणार आहे? 1.045, राईट. सो इन्क्रीज किती आहे याच्यामध्ये? तर 0.05 विच इन पर्सेंटेज इट इज 4.5%, राईट. सो इट इज 4.5. ज्यांना कळालेलं नाहीये, 4.5 डिवाइड बाय 100 म्हणजे काय तो अल्टिमेटली आला का किती इन्क्रीज आहे, राईट. सो म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. ज्यांना हा फॉर्म्युला, हे जे मॅथमॅटिक्स आहे कळालंय किंवा हे माहिती आहे त्यांना हे इझी जाणार आहे. कळतंय? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The next one is Earth has mass 8 times and radius 2 times that of planet. If escape velocity from Earth is, the escape velocity in kilometer per second from the planet will be. Proportionality question आहे, राईट. व्ही चा फॉर्म्युला माहित असेल, सगळं सॉल्व्ह होणार आहे. व्ही चा फॉर्म्युला काय आहे आपला? एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू √2gm अपॉन r. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात फक्त मास आणि रेडियस चेंज करायचं आहे. कॅपिटल जी आपण चेंज करू शकतो का? अजिबात नाही. 2 ची व्हॅल्यू चेंज करू शकतो का? नाही. प्रोपोर्शनलिटी काय सांगते? सो व्हीई एस्केप वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √m/r. हे इथपर्यंत कळालं. 2 प्लॅनेट दिले, दोन्हीचं मास दिले, दोन्हीचं रेडियस दिले, तुम्हाला एस्केप वेलोसिटी विचारली. सो वी कॅन प्ले विथ इट नाव. सो एस्केप वेलोसिटी सेकंडची विचारली आहे. सो v2 अपॉन v1 इज इक्वल टू √. आता इथं m2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 8 टाइम्स मास आणि रेडियसची व्हॅल्यू काय दिली आहे? 2 टाइम्स रेडियस, राईट. 2 टाइम्स r होल डिवायडेड बाय √m/r. g ला मी ऑलरेडी कॅन्सल केलेलं आहे. देयर इज g ऑब्वियसली, राईट. सो कॅन्सल काय काय होते बघा. m कॅन्सल, g कॅन्सल, r कॅन्सल, m कॅन्सल, g.
आन्सर इज